नमस्कार. जय श्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण प्रोटीनने भरपूर असे खजूरचे लाडू बनवणार आहोत. तर हे लाडू आपण ह्या नवरात्रीमध्ये असे बनवून ठेवले की 9 ते 10 दिवस हे सहज टिकतात आणि रोज यामध्ये एक आपण लाडू खाल्ला तर दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर अशी एनर्जी वगैरे मिळते. तर तुम्ही पण असे लाडू जरूर बनवून पहा. जर रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर इथे मी 500 ग्रॅम हे खजूर घेतला आहे. तर मधलं बी त्यातलं काढून घेतलं आणि त्याचे छोटे तुकडे करून घेतले आहेत. आणि अर्धी वाटी काजू घेतला आहे बारीक चिरून. अर्धी वाटी बदाम बारीक चिरून घेतला आहे. 2 प्रकारचे मनुके घेतले आहेत. इथे हे अर्धे वाटे मी बेदाणे घेतले आहेत. थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहेत. तर इथे मी गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवली आहे. तर ह्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात. ड्रायफ्रूट्स हे पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. माझ्याकडे जेवढे होते अवेलेबल ते मी ह्यामध्ये वापरले आहेत. आता हे मंद आचेवरती आपण छान असे 2-3 मिनटं भाजून घेऊयात, म्हणजे ते खायला लाडूमध्ये एकदम कुसकुशीत लागतात. तर असे मी 2 ते 3 मिनटं असं भाजून घेतलेलं आहे. तर इथे आपले ड्रायफ्रूट्स हे भाजून झाले आहेत. तर एका प्लेटमध्ये ते काढून घेऊयात. तर इथे गॅस बंद केला तरीही चालेल. तर इथे मी गॅस बंद करूनच हे ड्रायफ्रूट्स काढून घेतले. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप आणखीन घालून घेऊया आणि गॅस सुरू करायचा आणि तूप तापल्यानंतर यामध्ये खजूर घालून घ्यायचा आहे आणि हे पण छान असे तुपामध्ये भाजून घेऊयात. तर जसजसं आपण हे खजूर भाजत जाऊ तसतसं हे मऊ पडत जातात. जर आपण हे खजूरचे लाडू न भाजताच तयार केले तर त्याचा कोवट वास येतो आणि ते जास्त वेळ नाही टिकत. तर असे तुपामध्ये भाजून घेतले की ते जास्त दिवस टिकतात. तर थोडंसं इथं मला तूप कमी पडते म्हणून मी अर्धा 1 चमचा ह्यामध्ये तूप घालते आणि आणखीन हे छान असे हलवून एकसारखं परतून असे भाजून घेऊया. तर आपण जसं भाजत जाऊ तसा हा खजूर मऊ पडत जातो आणि उलटण्याने आपण अशी दाबून त्याला मोडून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याचा एकदम छान असा गोळा तयार होतो. तर असे दाबून घ्यायचे चमच्याने, म्हणजे त्याचा लद्दा तयार होतो. तर हे खजूर पहा किती मऊ असे आपले छान असे भाजून झाले आहेत. आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि हे एकसारखं आपण परतून घेऊया. तर मंद गॅसवरती आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं असं छान परतून घेतल्यानंतर एका ताटामध्ये ते थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे. जर कढईमध्ये ते एकजीव नाही झालं तर असं थंड झाल्यावर हाताने ते एकजीव सहज होतं. तर ताटामध्ये काढून ते मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. तर इथे मिश्रण आपलं खजूरचं छान थंड झालं आहे. आता हे आपण हाताने सर्व एकजीव करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे आपलं लाडू वळायला सहज सोपं जातं. तर असं मी ह्याचं गोळा तयार करून घेतला आहे आणि हे सर्व एकजीव करून घेतलं आहे. आता आपण ह्याचे लगेच लाडू बनवायला घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जसे आवडेल तसं लहान मोठे आकाराचे लाडू ह्यामध्ये तयार करून घ्यायचे. जर खजूर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर ते खूपच एकदम चिकट होतं आणि ते खायलाही खूप नाही चांगलं वाटत. तर असे आपण लहान मोठे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तर या खजूरच्या लाडूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम,
प्रोटीन, विटॅमिन्स असतात. तर असे तुम्ही लाडू या नवरात्रीमध्ये जरूर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला थकवा वगैरे काही जाणवणार नाही. तर असे मी लाडू इथे तयार करून घेते. आणि तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स नसतील तर तुम्ही यामध्ये सुकं खोबरंसुद्धा खिसून घालू शकता. खोबरं आणि खजूरचे लाडूसुद्धा छान बनतात. खोबऱ्याची मागची पात काढून टाकायची व ते खिसून घ्यायचं आणि 1 मिनिटभर असं छान कढईमध्ये भाजून घ्यायचं. आणि खजूरचे आणि खोबऱ्याचे लाडूसुद्धा खूप अप्रतिम लागतात. तर असे मी सर्व लाडू इथे तयार करून घेतले आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि आजची रेसिपी माझी कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की त्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तर आपण पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवीन रेसिपीसोबत. तोवर खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.